तर हाय हॅलो अँड नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. मी स्वनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे ना मिशोवरून मी मागवलेले जे पार्सल होते ना ते सगळे काही आले होते. तर चला म्हणलं तुमच्यासोबत एक मिशो हॉल बनवून टाकूया, किंवा जे काही महत्त्वाचे जे साहित्य आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करावं, जे खरंच घरगुती आपल्याला उपयोगी पडतं आणि महिलांना तर खूप उपयोगी पडतं. तर हे बघा, तुम्ही पण वाटीत वगैरे डब्यात वगैरे डिशमध्ये तेल घेत असाल तर हे तुमच्यासाठीच आहे. फक्त ऑइल डिस्पेन्सर, खूप छान असा जार येतो त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं चपातीला ठेवायचं ना तेवढं तेल तुम्ही ठेवू शकता. आणि वरती ब्रश वगैरे आहे, छान आहे. ते प्लॅस्टिकमध्ये आहे. अजून मला तर काही ग्लासमध्ये दिसलं नाही, पण हे प्लास्टिकमध्येच उपलब्ध होतं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि याची किंमत फक्त आणि फक्त 99 रुपये आहे. तर ते दाखवता माझ्या हातातून पडलं सुद्धा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे फ्रूट्स बास्केट म्हणतो ना आपण, तसं होतं. हे पण खूप छान होतं, पण थोडंसं डॅमेज झालं होतं म्हणून मी याला रिटर्न करणार आहे. कारण ते ना थोडंसं असं दबलं होतं आणि खूप वाकलं होतं. त्याला व्यवस्थित केलं होतं मी, परंतु नाही, ते काय व्यवस्थित नाही झालं. तर हे सुद्धा खूप छान आहे, असं मेटलमध्ये लागण्याचे वगैरे काय, त्याला पत्रा वगैरे काही नाही, छान चान्सेस नाहीत लागण्याचे वगैरे. तर ह्या झाल्या दोन गोष्टी. आता त्यानंतर मी ना तिसरी, मला पहिल्या मेशोवर पाहिली ना ज्यावेळेस मी, त्यावेळेस मला खूप आवडली होती ती गोष्ट. आणि मी खूप दिवस झालं विचार करत होते घेऊ का नको, पण पिल्लूमुळे घ्यायचं की नाही घ्यायचं हे ठरवून कंटाळा आला आणि शेवटी मी ते घेतलं. चला म्हणलं जाऊ द्या, फुटले तर फुटले, नाही काय टेन्शन. आपण तर कधी आपल्या आवडीच्या वस्तू घ्यायच्या नाही का. तर मग त्यानंतर ना हे बघा, तुम्ही जे हे जार बघता ना, हे काचेचे आहेत. एकदम खडे मसाले म्हणा, मीठ म्हणजे मोहरी, जिरे, असं काही जे काही ठेवायचं असतं ना साहित्य, त्यासाठी मी घेतले. तर हे आहे 300 रुपयांचं मला वाटतं बहुतेक. हां, 329 काहीतरी रुपयांचं आहे ते. आणि त्याला वरती झाकणसुद्धा आलेलं आहे छान असं. मी ते फोडून बघितलं होतं, खूप पॅकिंग तर मस्त आली होती. एकदम रॅप केलं होतं त्याला मस्त असं बबल बॉलच्या त्या पेपरमध्ये. तर खूप छान आलं होतं. कुठलंसुद्धा माझं एक पण डिफेक्टिव्ह असं काही नव्हतं आलं. फक्त फ्रूट बास्केट थोडं चिमलेलं आलं होतं, म्हणजे वाकलेलं आलं होतं. त्याच्यानंतर हे 2 ड्रेस पण मागवले होते मी, जे की कुर्ती टॉप आहेत, कॉम्बोमध्ये आहेत. हे 300 रुपयांना 2 पडले होते. पण थोडीशी साईज ना मला याची लॉंग वाटत होती. प्लाझो किंवा जीन्स तुम्ही सुद्धा वापरत असाल ना तर खूप छान असे आहेत, कॉटनचे मस्त असे आहेत. त्याला गळे वगैरे खूप छान आहेत. तर तुम्हाला याच्यापैकी कोणती वस्तू आवडली? आणि हो, माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर हा होता त्यामधला दुसरा कलर, जो की निळावाला होता. तुम्ही असे खूप छान संडेला वगैरे बाहेर जाताना घालू शकता. तर हे बघा, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला. आणि हो, असेच मेशो हॉल तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला मेशो हॉलचे व्हिडिओ आवडत असतील तर मी नक्की तुमच्यासाठी मेशो हॉलचे व्हिडिओ घेऊन येईन. आणि जाता जाता सबस्क्राईब करा.